बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणारे हल्ले, हत्या आणि अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं भारत सरकार, संयुक्त राष्ट्रसंघ आणि मानवाधिकार आयोगावर हिंदू रक्षणासाठी दडपण आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. विविध जातीच्या संघटनांनी या आंदोलनाला समर्थन देत उत्स्फूर्त सहभाग घेतला. बांगलादेशमधील हिंदू सुरक्षित नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करून हिंदूंना संरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. एका ठिकाणी हिंदू समाजाला बोलवून त्या ठिकाणी नमाज पठण करायला होतात, धर्मांतर करायला होतात आणि अत्यंत म्हणजे क्रूरतेची भावना त्या ठिकाणी दिसून येते आणि आमचा तिथला हिंदू सुरक्षित नाही आहे, हा क्षणाक्षणाला मरतो आहे. म्हणून या ठिकाणी आपण आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये निदर्शनं केलेलं आहेत, धरणं आंदोलन केलेलं आहे आणि माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की यामध्ये सरकारनं ताबडतोब हस्तक्षेप करावा, वेळ प्रसंगी लष्करी कारवाई करावी आणि तिथल्या हिंदूंना सुरक्षित करावे अशा पद्धतीची आज आपण मागणी केलेली आहे. शिष्टमंडळाच्या वतीनं मागणीचं निवेदन उपजिल्हाधिकारी संपत खिलारे यांना देण्यात आलं. या आंदोलनात महेश जाधव, राहुल चिकोडे, दीपक देसाई, किशोर घाडगे, शिवानंद स्वामी, संभाजी भोकरे यांच्यासह सकल हिंदू समाज बांधव आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होते.